थोडं मागे बघ आपण या ठिकाणी समोर यायचंय, सर्वांनी बोलूया. या ठिकाणी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलित करून आपण या ठिकाणी सुंदर अशा रक्तदान शिबिराचं उद्घाटन करीत आहोत. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून शिबिर संकल्प हा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न होत आहे. या ठिकाणी प्राध्यापक रामदास सर फाउंडेशन करमाळा तालुका मित्रमंडळ यांच्या वतीने आपण या ठिकाणी वृक्षारोपण आणि समाज उपयोगी कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत. या ठिकाणी शिवछत्रपती राजा शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्राध्यापक रामदास जोळ सर आणि मायाताई जोळ मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम करमाळावासियांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहतोय की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जास्त बॅनरबाजी न करता त्यांनी एक आवाहन केलं, एक चांगल्या उपक्रमाने हा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्याला प्रतिसाद म्हणून आज महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो करोडो लोक आज रक्तदान करणार आहेत आणि त्या माध्यमातून एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आज आपण बघतोय की आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. खरं तर आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही बघतोय मागच्या 8-10 वर्षामध्ये शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल किंवा आर्थिक स्तरावरती आपल्या राज्याने चांगली प्रगती केलेली आहे आणि आपल्या राज्यामध्ये मग लाडकी बहीण योजना असेल किंवा आपल्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी क्रांती आपल्याला या ठिकाणी राज्यामध्ये दिसते. सातारा जिल्हा असेल किंवा बारामती तालुका असेल, या आणि अशा अनेक ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा राज्य सरकारने चालू केलेले आहेत. पुणे शहरामध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने हॉस्पिटल चालू करून वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा चालू केलेलं आहे. आज आपण मागच्या 10 वर्षात जर तुलना केली, 10 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामधली जर परिस्थिती बघितली तर रस्त्याची परिस्थिती आणि आता आपण बघतोय रस्त्याची परिस्थिती, म्हणजे राज्य सरकारचं लक्ष आहे की किंवा त्यांचं काम करण्याचं एक हातोटी आहे की आपल्या राज्यामध्ये विकास करायचा असेल तर रस्ते चांगले असले पाहिजे, दळणवळणाची साधनं चांगली असली पाहिजेत.
आणि मी शिक्षणाचा विषय काढला, रस्त्याचा काढला, औद्योगिक काढला आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये चारही बाजूनी आपल्या राज्यामध्ये प्रगती झालेली दिसते. याच सरकारमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री NEP 2020 म्हणजे ज्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा चांगल्या प्रकारे राबवत आहेत. आम्ही त्यामध्ये काम करतो. तुम्ही पाहिलं असेल मागच्या जवळजवळ 1-1.5 वर्षामध्ये 7 ते 8 GR आम्ही वारंवार राज्य सरकारला पाठपुरावा करून आम्हाला काढण्यात यश आलं. हे फक्त शैक्षणिक क्षेत्रातलं मी बोलतोय. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्य आपल्या आघाडीवरती आहे. भारत देशाचा जर विचार केला तर आपण जे 5व्या क्रमांकावर होतो ते आपण 4थ्या क्रमांकावर आले आणि लवकरच आपण 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपल्या या भारत देशाची होणार आहे. 2021-22 मध्ये जे GST कलेक्शन होतं ते 11 लाख कोटीचं होतं आणि या वर्षीचे कलेक्शन जे झालेले ते 21 लाख कोटीचं झालेलं आहे. म्हणजे हे कशाचं संकेत आहे तर आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीनं औद्योगिकरण होतंय, ज्या पद्धतीनं एक्सपोर्ट होतंय. मग आज आपल्याच भागात केळीचा विचार केला तर मागच्या 5-7 वर्षामध्ये केळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्या प्रमाण का वाढतंय ते एक्सपोर्ट केळी होती म्हणून. अशाच पद्धतीनं कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, सर्वच आघाड्यावरती आपण चांगलं काम आपलं हे भारत देश करतोय, महाराष्ट्र सरकार करतंय. त्यामुळे निश्चितच या देशाचे पंतप्रधान असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, एक चांगलं काम या ठिकाणी होत आहे आणि त्या माध्यमातूनच आपल्याला या राज्याचा विकास होताना दिसतोय. आणि एक चांगली सुरुवात त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण केलेली आहे. निश्चितच आम्ही या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की आम्ही निश्चितच अशा प्रकारचे उपक्रम या तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही राबवत जाऊ. प्राध्यापक रामदास जोड फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहिलंच असेल की पूर्ण तालुक्यामध्ये आपण बाकडी वाटप केलेली आहेत, पॅड वाटप केलेले आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे, आपण दिवे वाटप केलेले आहेत, सोलर दिवे, स्मशानभूमीची स्वच्छता केलेली आहे. या परिसरामध्ये चौकात आपण आरसे बसवलेले आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये. आपण बघतोय की चौकात कशा प्रकारे 1-2 अपघात झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चितच आपण या ठिकाणी कामं करत राहू. कालच मी आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांना आम्ही भेटलो. एवढ्या व्यस्त याच्यामधूनही त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि जे ग्रामपंचायतचे ठराव होते कामांचे ते आम्ही त्यांच्या पुढे घेऊन गेलो आणि त्यांनी चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलंय की निश्चितच ह्या कामी जे काम आपण दिलेलं आहे, मग काही केम ग्रामपंचायत असेल, जातेगाव असेल, खडकी असेल, हातगाव असेल, कोटरा चिंचोली असेल, या गावांनी जे ठराव दिले होते त्यातला आम्ही प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त कामं कशी आपल्या तालुक्यात आणता येतील. त्यामुळे इथून पुढे आपल्या सर्व ग्रामस्थांना मी माझी अशीच विनंती राहील, आपलं कुठलंही काम असेल ते अशा जी कामं असतील गावले पातळीवरची असतील, वैयक्तिक असतील, त्याच्यासाठी निश्चितच आम्ही कार्य तत्पर राहू. आमची फॅमिली आपल्या कुठल्याही सामाजिक कार्याला पहिल्यापासूनच पाठिंबा देत आहे, काम करत आहे, आपल्याला माहितीच आहे. इथून पुढे आमच्या आजोबांनी वडिलांनी जे आम्हाला कसा दिलेलं काम करण्याचा, समाजाची सेवा करण्याचा, तो आम्ही निश्चितच इथून पुढे करत राहू. पुन्हा एकदा जाता मी माझ्या जोड कुटुंबियांकडून, माझ्या गावकऱ्यांकडून, तालुकावासियांकडून आणि माझ्या फाउंडेशनकडून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनाही मी माझ्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला सांगायचे राहिले, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त या रक्तदानामध्ये सहभाग नोंदवायचा आहे, जेणेकरून आपलं आरोग्य पण चांगलं राहणार आहे आणि कुठलेही केलेलं दान हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेत असतं. मी सुद्धा वैयक्तिकरित्या बऱ्याच वेळा रक्तदान केलेलं आहे. आज मी वैयक्तिकरित्या या ठिकाणी रक्तदान करणार आहे. त्याचबरोबर सर्वांना विनंती करेन की आपण पण या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन रक्तदान केल्यानंतर एक चांगली मदत आपल्या या सर्व ज्या गरजू रुग्णांना होणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं. जवळपास 1000 युनिट रक्तदान गावामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढे आपल्या दरवर्षी असाच हा
तर आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या प्राध्यापक रामदास जोड फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तर काय सांगाल सर याबद्दल? आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं, तालुकावासियांच्या वतीनं, पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर हा असा वाढदिवस साजरा करणं म्हणजे एक खूप चांगली अभिमानाची गोष्ट आहे की रक्तदानासारखा कार्यक्रम हा आयोजित पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केलेला आहे आणि त्या माध्यमातून लोक रक्तदान करत आहेत आणि त्याचा निश्चितच रुग्णांना फायदा होणार आहे महाराष्ट्र राज्यात किंवा इतर रुग्णांना. तालुक्यात 3 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. केममध्ये एक आहे, करमाळ्यामध्ये आहे आणि आज आपल्या गावामध्ये वाशिंब्यामध्ये पण आहे. तर काय सांगाल याबद्दल किंवा जास्तीत जास्त रक्तदान करण्यासाठी कसं आवाहन कराल? आज या सर्व ठिकाणी जे रक्तदान चालू आहे, करमाळा शहरामध्ये पण 2 ठिकाणी आहे, केम ठिकाणी आहे आणि वाशिंबे या ठिकाणी आहे. सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन, ज्यांना जिथं आपल्या जवळचं ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन आपण जास्तीत जास्त लोकांनी आपलं रक्तदान त्या ठिकाणी करावं असं या निमित्त मी त्यांना सर्वांना आवाहन करतो. वाढदिवसानिमित्त कोणतीही जाहिरातबाजी करू नका असंही सांगण्यात आलं होतं. तर आपण जाहिरातबाजी न करता एक सामाजिक दृष्टीने रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे. तर त्याबद्दल काय सांगाल सर जाहिरात? कसं आहे की पहिल्यापासूनच मी शैक्षणिक संस्था चालवतो, त्याचबरोबर आम्ही सामाजिक उपक्रमही राबवतो. जसं माझं एक फाउंडेशन आहे, प्राध्यापक रामदास जोड फाउंडेशन, त्या माध्यमातून आम्ही पत्रकार दिनाचा कार्यक्रम असेल किंवा तुमचा बाकडी वाटप असेल, तुमचं आरसे वाटप असतील किंवा तुमचं सोलर दिवे वाटप असतील, पॅड वाटप असतील शाळेतल्या मुलांना आणि रक्तदान शिबिर असेल, अशा अनेक उपक्रम आम्ही दरवर्षी करत असतो. वृक्षारोपण असेल, तर ह्या अशा माध्यमातूनच आम्ही निश्चितच सामाजिक उपक्रम राबवत राहू आणि जेवढे जनतेला काय आपल्याला आपल्या माध्यमातून मदत करता येईल ते आम्ही करत राहू. आजही आपण रक्तदानासोबतच वृक्षारोपणाचाही कार्यक्रम केला आहे आणि जे रक्तदाते आहेत, जे रक्तदान करणार आहेत, त्यांनाही आपण वृक्ष वाटप करताय. आज आम्ही या रक्तदान जे रक्तदाते आहेत त्यांना एक झाड पण एक त्यांच्या आईच्या नावानं, आईची आठवण म्हणून त्यांनी ते आपल्या दारामध्ये लावायचं आहे, जेणेकरून त्याला आठवणी ते लावलेलं झाड त्याची आईची आठवण त्याला वारंवार करून देत राहील. त्यामुळे आम्ही तो एक उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. उठू नका बाबा, 5 मिनिट.